नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गिलक्याची भाजी। गिलक्याला घोसाळी सुद्धा म्हणतात। गिलक्याची भाजी करण्यासाठी गिलके हे मऊ पाहिजे आणि ताजी पाहिजे, म्हणजे गिलक्याची भाजी छान लागतात। आणि एक टिप म्हणजे गिलके आपण भाजी करण्यासाठी घेतो तेव्हा कापून घेतो, त्याला मीठ लावून ठेवलं पाहिजे, म्हणजे भाजी खाताना आपल्याला अळणी लागणार नाही भाजी। आणि गिलक्याची भाजी ही सर्वांनाच आवडतात, भाजी मात्र नको म्हणतात। चला तर मग बघूया गिलक्याची भाजी कशी करायची ते। गिलक्याच्या भाजीसाठी मी मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। या वाटणामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये, त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याचा खरडा करून घ्यायचा आहे। असं मी खरडा तयार करून घेतलेला आहे। भज्यांसाठी मी अशी गिलके घेतलेली आहे, ते अशी मऊ मऊ ताजी ताजी आहे। हे आता आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर ही गिलकी आपली धुवून झालेली आहे। हे कापडावर ठेवून आपल्याला पुसून घ्यायची आहे। अशी कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला गिलकी पूर्ण। अशी कोरडी झालेली आहे पुसून। ही गिलकी आपल्याला गोल आकारामध्ये कापून घ्यायची आहे। अशी संपूर्ण गिलकी आपल्याला कापून घ्यायची आहे। अशी गिलकी आपली कापून झालेली आहे। कापलेली गिलकी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्यावर आता आपण मीठ टाकणार आहे। मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, गिलक्यांना लावून घ्यायचं आहे पूर्ण। हे झालेले मीठ लावून आपली गिलकी। दोन वाटी आपण भजीसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे। खरडा बनवलेला आहे तो मी बेसन पिठामध्ये टाकणार आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। चवीपुरते मीठ घालायचे। अर्धा चमचा ओवा घालायचे। आवश्यकतेनुसार पाणी घालून भजीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। भजीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे भजीचं पीठ भिजून तयार झालेलं आहे। पिठामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा घालायचा आहे, जास्त घालायचं नाही आहे। परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपलं भजी करण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे आपण, झालेलं आहे। ते मीठ लावलेली गिलकी या बेसन पिठामध्ये आपल्याला टाकायची आहे।
बेसन पिठामध्ये आपण गिलके टाकलेली होती, त्याची भजी आता आपण तळून घेणार आहे। दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने गिलकीची भजी छान तळून झालेली आहे खरपूस। ही गिलक्याची भजी खाण्यासाठी खूप मस्त झालेली आहे।